नमस्कार मित्रांनो, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत तुम्हाला सुद्धा जर तुमच्या कुटुंबामध्ये नवीन व्यक्तीचे नाव ॲड करायचे असेल, तर ते कशा पद्धतीने करायचे, मग ते स्वतः असेल किंवा ऑपरेटर आय डीच्या माध्यमातून, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला. या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्ही बेनिफिशियरी आणि ऑपरेटर दोन्ही लॉग इनमधून न्यू ॲड मेंबर, न्यू फॅमिली मेंबर ॲड करू शकता. तर या ठिकाणी आपण ऑपरेटरच्या माध्यमातून कसं करायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी ऑपरेटर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि ऑपरेटर लॉग इन करून इथे घ्यायचं आहे. ऑपरेटरचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. तर मी इथे ऑपरेटरवरती क्लिक करून इथे लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा तुमच्यासमोर डॅशबोर्ड दिसेल. यामध्ये अप्रूव्ड, पेंडिंग, रिजेक्टेड, डिलिव्हर्ड एवढे इथे ऑप्शन दिसेल. यामध्ये आतापर्यंत किती जणांचे KYC केले आहे ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. तर सुरुवातीला तुम्हाला इथे कोण्याही एका मेंबरचं इथे डिटेल सर्च करायची आहे. या ठिकाणी स्कीम, त्यानंतर डिस्ट्रिक्ट आणि आधार नंबर इथे सर्व माहिती टाकल्या. आता इथे मी सर्व माहिती टाकून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा कोणाची तुम्हाला माहिती सर्च करायची आहे, ज्यांचं अगोदर कार्ड इथे काढलं असेल त्यांचं. तर आता पाहू शकता आपल्यासमोर इथे फॅमिली डिटेल आलेली आहे. यामध्ये तुम्हाला आता कोणाचंही एका जणांचं तुम्हाला अगोदर जे काही कार्ड आहे ते डाउनलोड करावं लागेल, ज्यांचं अप्रूव्ह झालेलं आहे. तर डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी कोणाचाही एका याचं सिलेक्ट करायचं आहे आणि इथे तुम्हाला ऑथेंटिकेट करायचं आहे. ज्यांचं तुम्ही डाउनलोड करसाल त्यांचंच तुम्हाला ऑथेंटिकेटमध्ये त्यांचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि OTP किंवा बायोमॅट्रिक पद्धतीने ऑथेंटिकेट करून घ्यायचं आहे. तर आता मी ऑपरेटर लॉग इनमधून करत आहे, त्याच्यामुळे मी फिंगरप्रिंट सिलेक्ट केलं आणि इथे डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून व्हेरीफायवरती क्लिक केलं. जसं तुम्ही व्हेरीफाय करसाल तसं तुमचा इथे जे काही फिंगर आहे ते तुम्हाला इथे कॅप्चर करून घ्यायचं आहे, ज्यांचं तुम्हाला डाउनलोड करायचं आहे कार्ड त्यांचं. आणि ऑपरेटर आता इथे जे आहे ते ऑपरेटर लॉग इनमधून करत असल्यामुळे ऑपरेटरच्या मोबाईलवरती OTP येईल. जो कोणी ऑपरेटर असेल तो OTP इथे टाकायचा आहे आणि तुम्हाला ऑटोमॅटिक पुढे इथे कार्ड जे आहे ते डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे ब्ल्यू रंगाच्या ऑप्शनवरती आणि हे कार्ड जे आहे ते अशा पद्धतीने डाउनलोड होणं तुम्हाला दिसेल, झालेलं दिसणार आहे. तर आता आपलं कार्ड डाउनलोड झालेलं आहे. कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता वरच्या साईडला भरपूर असे ऑप्शन आहे. सर्च, रेडू KYC, त्यानंतर ॲड फॅमिली मेंबर, डाउनलोड आणि कार्ड डिलिव्हरी. तर यापैकी तुम्हाला ॲड फॅमिली मेंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर लग्न झालेली महिला असेल त्यांचासुद्धा तुम्ही नाव ॲड करू शकता, लहान मुलं असेल त्यांचासुद्धा करू शकता. ॲड मेंबरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला कोणत्याही एका मेंबरचं जे काही आहे ते प्रायमरी मेंबर ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे. तर इथे मी मेंबर ऑथेंटिकेशन करून घेतो. बायोमॅट्रिक किंवा OTPच्या माध्यमातून तुम्ही ऑथेंटिकेशन करू शकता. तर मी ऑथेंटिकेट मोड सिलेक्ट केलेला आहे. फिंगरप्रिंट कॅप्चर करून घ्यायचा आहे मेंबरचा कोण्याही एखाद्याचा आणि त्यानंतर जो काही ऑपरेटरच्या मोबाईलवरती OTP येईल तो इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे पुढची प्रोसेस करायची आहे. तर आता OTP आलेला आहे आपल्याला, OTP टाकला आपण. जसं तुम्ही OTP टाकसाल आता प्रायमरी जे काही मेंबर आहे त्यांचं ऑथेंटिकेशन झालेलं आहे. न्यू मेंबरची डिटेल तुम्हाला इथे ॲड करायची आहे. ज्या मेंबरचं इथे ॲड करायचं आहे नाव, त्यांचं नाव इथे टाकायचं आहे. ID प्रूफनुसार जेंडर निवडायचं आहे. त्यानंतर रिलेशन विथ फॅमिली हेडसोबत काय रिलेशन आहे त्यांचं ते निवडायचं आहे. त्यांची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. ID प्रूफमध्ये तुम्हाला PM लेटर, रेशन कार्ड किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल. नवीन लग्न झालेली महिला असेल तर मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा देऊ शकता. एवढे ऑप्शन तुमच्यासमोर ओपन होईल. आय डीमध्ये तुम्ही यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट देऊ शकता. त्यानंतर जे तुम्ही डॉक्युमेंट देणार आहात त्याचा तुम्हाला जे काही ID आहे, डॉक्युमेंट ID नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. तो नंबर टाकल्यानंतर जी काही फाईल असेल तुमचं जे काही बर्थ सर्टिफिकेट असेल, मॅरेज सर्टिफिकेट असेल, ते इथून ड्रॅगवरती क्लिक करून तुम्हाला जी काही फाईल आहे ती अपलोड करायची आहे आणि फाईल अपलोड केल्यानंतर ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे. तर इथे OTPने किंवा फिंगरप्रिंटने करू शकता. लहान मुलाचं असेल तर तुम्हाला OTPनेच करावं लागेल. कारण की त्यांचा फिंगरप्रिंटने होणार नाही. आणि जर नवीन महिला वगैरे असेल तर तुम्ही फिंगरप्रिंटने करू शकता. इत्यादी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे. ऑथेंटिकेशन केल्यानंतर तुम्हाला जे काही KYCचं पेज आहे ते ओपन होईल तुमच्यासमोर. त्याची KYC करून घ्यायची आहे, फोटो काढायचा आहे आणि बाकीची माहिती भरून तुम्हाला सबमिट करायचं आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जसं नवीन मेंबरची कशा पद्धतीने KYC करायची तशाच पद्धतीने या मेंबरची सुद्धा करायची आहे. सक्सेसफुल KYC कंप्लीट झाल्यानंतर होमपेजवरती तुम्हाला नवीन जे तुम्ही ॲड केलं असेल नाव, ते नाव तुम्हाला तिथे दिसून जाईल. त्यानंतर जेव्हा डिटेल व्हेरीफाय होईल त्यानंतर तुम्ही कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी अपडेट होती. आणि तुम्हाला जर ऑपरेटर किंवा बेनिफिशियरीच्या लॉग इनमधून काढायचं असेल तर त्याच्यामधून सुद्धा हे सेम प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे.
तसेच तुम्ही CSC लॉगिनमधून सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीची मित्रांनो ही नवीन अपडेट होती न्यू ॲड फॅमिली मेंबर कशा पद्धतीने करायचं त्या संदर्भात. तर आता सध्या सुरू झालेलं आहे. तुम्ही ऑपरेटर आय डी किंवा जी काही बेनिफिशियरी आय डी आहे त्याच्यामधून तुम्ही नवीन मेंबरचं नाव अशा पद्धतीने ॲड करू शकता. ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून खाली विचारू शकता. भेटूया नवीन माहिती व नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.